हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला या साडीपासून छान असा ड्रेस दाखवणार आहे आणि हा जो ड्रेस आहे तो अगदी 5 मिनिटात तयार होतो। यासाठी आपल्याला काही कापायची गरज नाहीये किंवा शिलाई करायची पण गरज नाही। तर इथे तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुम्हाला प्लेन साडी वापरायची आहे आणि जास्तीत जास्त सॅटिन साडीचा तुम्ही वापर करू शकता। आता इथे बघा, साडीचं जे पहिलं टोक आहे ते मी बघा आपल्या साडीचा जो फॉल असतो बघा लावलेला, तर त्या साइडने मी इथे सुरुवात करत आहे। तर ती जी साइड आहे म्हणजे ते जे साडीचं टोक आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती जी दोन्ही जी साडीची टोक आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने थोडंफार अंतरावरती रोल करायचं आहे। रोल करून झाला की त्याच्यानंतर साडीचं एक टोक पुढच्या साइडने आणि एक टोक पाठीमागच्या साइडने आपल्याला असं घ्यायचं आहे आपल्या खांद्यावरती। आता मी उजव्या साइडला इथे खांद्यावरती घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला एक गाठ बांधायची आहे। ही जी गाठ आहे ती मात्र तुम्हाला घट्टसर अशी बांधायची आहे। बघा, गाठ जी आहे ती मी फोडून घेतलेली आहे कारण की मला पाठीमागची बाजू साडीने कव्हर करायची होती, तर यासाठी मी पुढे गाठ घेतलेली आहे आणि छान दिसत आहे ती पण। आता इथे माझ्या उजव्या साइडला मला हा जो भाग ओपन आहे तो मला तिथे पिनअप करायचा आहे, जेणेकरून तो जो भाग आहे तो आपला दिसणार नाही। तर इथे आपल्याला 2 किंवा जास्तीत जास्त 3 पिनचा वापर करा तुम्ही। मी इथे 2च पिन वापरलेले आहेत, पण तुम्हाला इथे 3 पिनच वापरा, जेणेकरून तो पूर्ण जो भाग आहे तो व्यवस्थित असा कव्हर होणार आहे। आता इथे बघा, पिनअप आपला झालेला आहे, पाठीमागची बाजू आपली थोडीफार कव्हर झालेली आहे। आता आपल्याला ती पूर्ण कव्हर करायची आहे, तर यासाठी काय करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवणार। त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला साडीचं जे दुसरं टोक आहे, जे आपल्या पदराचं टोक असतं ना, ते आपल्याला दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढायच्या आहेत। एकदम छोट्या छोट्या काढायच्या, जास्त मोठ्या मोठ्या इथे काढायच्या नाहीत। छोट्या छोट्या प्लीट्स काढल्यामुळे त्या सुंदर दिसणार आहेत। तर आता इथे मी छोट्या छोट्या अशा प्लीट्स काढून घेते आणि आता ह्या ज्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत ना, ते आपल्याला ह्या ड्रेसच्या आतल्या साइडने घ्यायचं आहे। तर आता मी आतल्या बाजूने हा जो पदराचा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे आतल्या साइडने वरती काढायचा आपल्याला। आणि आता ह्या ज्या प्लीट्स आपण काढल्या त्या फक्त थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला पसरवायच्या आहेत। अशा प्रकारे आपण पसरवल्या ना आणि छोट्या छोट्या प्लीट्स काढल्यामुळे कशा ते सुंदर अशा दिसतात। आता हे प्लीट्स काढून झालेत बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहेत। आता ह्यांना ना आपल्याला व्यवस्थित असा पिनअप करून घ्यायचा आहे, नाहीतर मग काय होणार आहे की बाकी आपण ज्यावेळी जी साडी ज्यावेळी आपण घालणार आहोत ना, त्यावेळी ते सरकवू शकतात। तर यासाठी आपल्याला इथे 2 किंवा 3 पिनअप आहेत ते करायचं आहे। बघा, आता आपल्या साडीचा भाग अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे। आता आपल्याला हा जो समोरचा म्हणजे जो फॉलचा साडीचा भाग आहे ना, तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे या पद्धतीने। आता फॉलचाच आपल्याला भाग घ्यायचा आहे साडीचा आणि तो जो आहे ना तो आपल्या पाठीमागून कव्हर करायचा आहे, नाहीतर पाठीमागची जी बाजू आहे ती आपली अजून व्यवस्थित अशी आलेली नाहीये। त्याच्यामुळे तोच फक्त साडीचा जे भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो पाठीमागून आपल्याला फिरून घ्यायचा आहे बघा। तर मी पहिल्यांदा ती साडी पूर्ण व्यवस्थित समोरून करून घेते आणि त्याच्यानंतर आता मी हा जो साडीचा फॉलचा भाग आहे तो मी पाठीमागून असा फिरून पुढे घेणार आहे आणि पुढे आपल्याला एक नॉट बांधायची आहे। तर आपल्याला इथला भाग व्यवस्थित आपल्याला कव्हर करायचा आहे पाठीमागून। तर यासाठी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघा की सगळं व्यवस्थितपणे साडी समोर आलेली आहे की नाही, कारण की पाठीमागचाही भाग आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचा आहे आणि पुढून पण आपल्याला व्यवस्थित असं कव्हर झालं पाहिजे। यासाठी आपल्याला तेवढा साडीचा भाग जो आहे तो असा घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला बघा नॉट बांधायची आहे। बघा, आपल्या साड्यांना पण फॉल असतातच, त्याच्यामुळे फॉल आपला दिसता नाही, जसं जरी आपण ड्रेस जरी त्या साडीचा घातला तरी फॉल दिसता कामा नये। यासाठी मी तुम्हाला सांगत असते की फॉल बघा, आता ही पद्धत आपण वापरल्यामुळे आपला फॉल एकदम कव्हर झालेला आहे, त्याच्यामुळे साडीचा फॉल आपला दिसणार नाही आहे। आता इथे बघा मी नॉट बांधलेली आहे, पाठीमागची बाजू अशा पद्धतीने दिसत आहे। आता आपल्याला काय करायचंय, राहिलेला जो साडीचा आता हा जो भाग आहे बघा, तर हा जो भाग आहे ना तो आपल्याला आता ह्याच्या प्लीट्स काढायच्या आहेत। म्हणजे जसं आपण साडीच्या निऱ्या कशा काढतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। तुम्ही इथे छोट्या छोट्या प्लीट्स काढा आणि बस त्या प्लीट्स आपल्याला थोड्याशा अशा पसरवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या टक करायच्या आहेत। बघा, एकदम इझी पद्धत आहे, कोणीही अशा प्रकारे साडीचा ड्रेस घालू शकतो। आता बघा, सगळ्या मी निऱ्या इथे काढलेल्या आहेत, थोड्या थोड्या अंतरावरती मी ह्या पसरलेल्या आहेत कारण की ते छान दिसणार आहेत यासाठी। तर अशा थोड्या थोड्या पसरवायच्या आणि बस आपल्याला टक करून घ्यायचा आहे। आता समोरून थोडासा साडीचा भाग आपला ओपन राहतो,
तर यासाठी आपल्याला तिथे पिनअप करायचं आहे, कारण की जी दोन्ही जी टोकं आहे ती एकत्र होतात, तर तिथे फक्त आपल्याला पिनअप करायचं आहे. जिथे आपल्या निऱ्या आलेल्या आहेत त्याच ठिकाणी फक्त आपल्याला तो जो भाग ओपन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता, तसं काही खराब वाटणार नाही. पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर त्यासाठी तुम्हाला पिनअप करायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला हा आता ड्रेस आहे साडीचा तो तयार झालेला आणि खरंच खूप सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.